नमस्कार, जय जिनेंद्र। आज आपण 23वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची जन्मभूमी वाराणसी अर्थात काशीची थोडक्यामध्ये आपण माहिती घेत आहोत। जैन धर्माच्या इतिहासामध्ये वाराणसीला विशेष स्थान प्राप्त झालेलं आहे, कारण इथं अनेक जैन तीर्थंकरांचा जन्म आणि तपस्या झालेली आपल्याला पाहायला मिळते। वाराणसीमध्ये 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचा जन्म झाला, त्यामुळे ही नगरी जैन धर्मीयांच्यासाठी अत्यंत पवित्र मानली जाते। पार्श्वनाथ हे जैन धर्माचे अतिशय महत्त्वाचे तीर्थंकर होते आणि त्यांचा संपूर्ण भारतावरती प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर वाराणसीतील एक प्रमुख जैन मंदिर आहे, जे पार्श्वनाथांच्या जन्मस्थानावरती बांधलं गेलेलं आहे। गंगेच्या काठावर असलेला जैन घाट हा जैन धर्मीयांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। येथे साधू आणि अनुयायी धार्मिक विधी करत असतात। येथे तीर्थंकरांचे सुंदर मूर्ती रूपामध्ये दर्शन घडतं। वाराणसीमध्ये प्राचीन जैन ग्रंथांचे अध्ययन, प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो, कारण या ठिकाणी अनेक जैन साधू तपस्या करण्यासाठी येत असतात। वाराणसीच्या संस्कृतीवरती जैन धर्माचा फार मोठा प्रभाव आहे आणि इथल्या जैन समाजाने शतकानुशतके व्यापार, शिक्षण आणि धर्म प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। भगवान पार्श्वनाथ यांच्या जन्मजयंतीच्या निमित्तानं वाराणसीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक यात्रा, पूजा अर्चा केली जाते। या काळामध्ये जैन अनुयायी मोठ्या संख्येने वाराणसीमध्ये येत असतात आणि साधना, प्रार्थना तसेच दानधर्म करतात। वाराणसी हे जैन धर्मासाठी केवळ तीर्थक्षेत्र नसून आध्यात्मिक केंद्र आहे, जिथं जैन धर्माची शिकवण, साधना आणि धार्मिक परंपरा आजही टिकून आहेत। भगवान पार्श्वनाथांच्या जन्मभूमीमुळे हे ठिकाण जैन धर्मीयांच्यासाठी अनमोल आहे, प्रेरणा देणारी आहे, स्फूर्ती देणारी आहे। एवढी माहिती मी देतो। राजकुमार चौगुले, चिंच